ॲक्च्युली नागपूर ते गोवा असलेला हा शक्तिपीठ महामार्ग अगदी सुरुवातीपासून केवळ सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. एकीकडे समर्थन होतं आहे तर एकीकडे विरोध होताना दिसतो आहे. समर्थनात उतरलेल्या शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. माळशिरस तालुक्यातील एक शेतकरी आपल्याबरोबर आहेत. त्यांना काही दिवसापूर्वीच धमकी देण्याचा अथवा पाठलाग करण्याचा प्रकार घडला आहे. स्वतः SP साहेबांनी याची दखल घेऊन त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. काय नेमकं प्रकरण आहे आपण आपल्यासोबत निनाद पाटील आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. पाटील, काय घडतं आहे नेमकं शक्तिपीठासंदर्भात? शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन आम्ही अधिसूचना यायच्या अगोदरपासूनच केलं होतं. माळशिरस तालुक्याच्या विकासाला जर चालना मिळायची असेल तर शक्तिपीठ महामार्ग कसा गरजेचा आहे या भूमिका घेऊन आम्ही माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना समजावून सांगत असताना पाठीमागील 15 ते 20 दिवसापासून आमचं निमगाव हे गाव आहे आणि निमगावमधून मी देखील एक बाधित शेतकरी आहे. पाठीमागच्या 15 दिवसापासून 1-2 महिन्यापासून मी लीड घेऊन लोकांना समजावून सांगण्याचा शेतकऱ्यांना प्रयत्न करतो आहे की शक्तिपीठ महामार्ग हा कसा महत्त्वाचा शक्तिपीठ महामार्ग आहे. त्या अनुषंगानं तालुकाभर फिरत असताना वेळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत निमगाव हे गाव येतं. वेळापूर पोलीस स्टेशननं पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी मला बोलवून घेण्यात आलं आणि मला सांगितलं की तुम्ही तुमच्या जीविताची काळजी घ्या. या वेळापूर पोलीस स्टेशनने तुम्हाला बोलवून घेतलं, असं काय घडलं होतं? त्यांना असं काय क्ल्यू लागला होता की तुम्हाला त्यांनी बोलवून घेतलं? त्यांच्याकडे अशा काय इनपुट होत्या? तुमची चर्चा झाली या संदर्भात? मी त्यांच्याशी चर्चा केली, परंतु ही सगळी गोपनीय माहिती असते. ही गोपनीय माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आमच्या वरिष्ठांकडे ही माहिती देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं नाही आहे की नेमकी घटना काय घडते हे सांगण्यात आलं नाही, परंतु तुम्ही काळजी घ्या एवढं मला सांगण्यात आलं. काय तुमच्या जीविताला धोका होईल असं नाही, नेमकं काय घडेल असं त्यांनी अंदाज वर्तवला? त्यांनी काही घडेल असं सांगितलं नव्हतं, फक्त तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर बरोबर 15 दिवसांनी 25 जूनला 12 ते 15 दिवसांनी 25 जूनला संध्याकाळी मी अकलूजची कामं आटोपून निमगावला माझ्या निवासस्थानी जात असताना निमगाव पाटीच्या पुढे NRBCला एक D4 फाटा म्हणून कॅनॉल आहे. त्या कॅनॉलपासून ते निमगावच्या अलीकडे एक ज्ञानेश्वरी पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपापर्यंत पेट्रोल पंपाच्या अलीकडच्या बाजूला 400 फुटापर्यंत 2 टू व्हीलरच्या माध्यमातून माझ्या 4 व्हीलर गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि अगदी दोन्ही बाजूनी माझ्या गाडीच्या पाठीमागच्या ज्या विंडो असतात त्या विंडोपर्यंत त्या दोन्ही गाड्या आल्या. मी गाडीचा स्पीड वाढवला आणि स्पीड वाढवून गाडी पेट्रोल पंपापर्यंत घेतली. लोकाश्रय घेतला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मी गाडीतून खाली उतरलो. त्या ठिकाणी उतरल्यानंतर पाठीमागून जवळपास 400 फूट अंतरावरून ह्या दोन्ही टू व्हीलर गाड्या माघारी फिरून गेल्या. त्यानंतर मला शंका वाटायला लागली की मला बुजवण्याचं किंवा मला भीती दाखवण्याचं कोणतरी काम करतं आहे आणि माझं कुठलंही आत्तापर्यंत क्रिमिनल रेकॉर्ड नाही, माझ्यावर कुठलीही कोर्ट केस नाही, कुठलाही खटला नाही, कुठलं रेकॉर्ड नाही. मग रेकॉर्ड नसताना गेले आता माझं जवळपास 48-50 वर्ष वय आहे. मग अशामध्ये मला त्रास देणारा कोण आहे? मी याच्या सखोल अभ्यासात गेल्यानंतर मी माझ्या मित्रांशी जवळच्या चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज पाठवला की आम्हाला त्रास दिला जातो आहे. या मेसेजचे आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन सोलापूरचे SP कुलकर्णी साहेब यांना या बाबतीत त्यांच्याशी बोलणं झालं. त्यानंतर कुलकर्णी साहेबांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि काय झालं नेमकं हे जाणून घेतलं. त्याचबरोबर काल सोमवार होता. सोमवारी देखील त्यांनी 29 जूनला आमच्या बाधित शेतकऱ्यांची जवळपास 25 ते 30 शेतकरी आम्ही गेलो होतो. बाधित शेतकऱ्यांची त्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी संपूर्ण डिटेल माझ्याकडून घेतलं आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पोलीस स्टेशनला ज्या इनपुट मिळाल्या होत्या त्या इनपुटची देखील त्यांनी त्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. आमच्याकडे त्यांनी माहिती उघड केलेली नाही. मग त्यांनी सांगितलं की त्या संबंधित जे काय अज्ञात लोक असतील किंवा कोण समाजकंटक असतील अशा लोकांना समर्थन करणाऱ्या लोकांना जे लोक त्रास देतात त्यांचे CDR वगैरे काय ते सगळे ते चेक करतो. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये जे कोण दोषी आढळतील त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही सांगितलं तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही, तुम्ही चळवळीतील कार्यकर्ता आहात. काय वाटतं कोण असतील ते व्यक्ती किंवा ह्या शक्तिपीठाशीच निगडीत असतील की तुमचं पर्सनल काय हे दावे त्या निमित्तानं तुमचा पाठलाग झाला असेल? मी मगाशी सांगितलं की माझा कुणीही विरोधक नाही, माझा कुणीही शत्रू नाही आहे, परंतु केवळ शक्तिपीठ महामार्गामध्ये मी समर्थन द्यायला लागलो, लोकांचं उद्बोधन करायला लागलो. मग अशा भावनेतून काय घटना घडल्या असतील मला माहीत नाही आहे. ह्या व्यक्ती कोण असतील तेही मला माहीत नाही, परंतु पोलीस प्रशासनाकडे काही गोपनीय माहिती आहे. त्या अनुषंगानंच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सावधगिरी बाळगा. त्या अनुषंगानं हे काम पोलीस प्रशासनाचं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड असतील, अमुक तमुक ज्या काय गोष्टी असतील, माझा कुणावरही संशय नाही. हे काम पोलीस प्रशासनाचं आहे आणि यामध्ये फडणवीस साहेब यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो.
फडणवीस साहेबाचा आभार म्हणताय, परंतु त्या दिवशी SP साहेबांबरोबर काय चर्चा झाली तुमची? त्यांनी काय आश्वासित केलं आणि तुम्ही तुमच्या मागण्या काय त्यांच्याकडून SP साहेबांना आम्ही 1-2 निवेदनं दिली. सर्वप्रथम SP साहेबांनी सगळ्या घटनाक्रम जाणून घेतला. प्रशासनाला आम्ही सहकार्य करतो आहे असं सांगितलं. सगळा घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित सगळे ॲडिशनल SP साहेब असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे अधिकारी असतील, या सगळ्यांना संबंधित विभागाच्या बोलवून घेतलं होतं. आमची भूमिका जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी सगळा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर आम्ही त्यांना 2 पद्धतीची निवेदन दिली. एक, मी माझं पर्सनली निवेदन दिलं की माझ्या जीवितास धोका असल्यामुळे अशा लोकांवर आपण कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर दुसरं निवेदन माळशिरस तालुका शक्तिपीठ समर्थन समितीच्या वतीनं देण्यात आलं की यामध्ये ते समर्थन समितीच्या वतीनं अशी मागणी करण्यात आलेली आहे की आपण सगळे CDR त्या परिसरातील जे टॉवर असतील, त्या परिसरातील जे CCTV फुटेज असतील किंवा या सगळ्या गोष्टींचा आपण गुगल मॅपच्या आधारे सुद्धा त्या गोष्टी समजतात आधुनिकतेच्या माध्यमातून. त्यामुळे ते सगळं डिटेल्स आपण घ्यावं आणि असे समाजकंटक जे आहेत त्या समाजकंटकांना शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. तात्काळ SP साहेबांनी देखील त्याला उत्तर दिलं. ह्या सगळ्या ज्या आधुनिकतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सखोल खंगळल्या जातील किंवा तपासल्या जातील आणि त्या माध्यमातून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यापुढं तुमच्या म्हणजे जे शक्तिपीठ महामार्गाला समर्थन करतायत त्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जसं प्रशासनाला आम्ही सहकार्य करतो आहे तसंच प्रशासन देखील, पोलीस प्रशासन देखील अशा समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षेची जबाबदारी घेईल. परंतु आपण देखील खबरदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी देखील आम्हाला काय सूचना केलेल्या आहेत, काय आढळल्यास आम्हाला तत्काळ कळवा किंवा तुम्हाला काय तसं संवेदनशील वाटलं तर ते आम्हाला तत्काळ कळवा. त्यांनी काय त्यांचे पर्सनल नंबर दिलेले आहेत. त्याचबरोबर वेळापूर पोलीस स्टेशननं देखील या बाबतीत खबरदारी घेतलेली आहे. शेवटचा प्रश्न, या प्रकरणामुळे समर्थनाच्या पुढील आंदोलनास असेल किंवा समर्थनास काय धोका पोहोचेल किंवा समर्थन तुमचं कुठंतरी मागं पडेल असं काय आहे? मुळात असं अजिबातच नाही आहे. मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले 15 वर्ष मी काम करतो आहे. त्याचबरोबर मी पत्रकार म्हणून गेले 16-17 वर्ष काम करतो आहे आणि शेतकरी तर उपजतच आहे आणि ते पण बाधित शेतकरी आहे. त्यामुळे असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. जर मी एकटा फिरतो आहे, कुठंही एकटा फिरतो आहे मी, त्यांना जर मला कुठं हाणमार करायची असेल किंवा माझ्या जीवितास धोका करायचा असेल तर कुठेही करू शकतात. कारण प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक सेकंदाला आपण सजग राहू शकत नाही, आपल्या कामाच्या व्यापात असतो. परंतु त्यांना मला जाणीवपूर्वक भीती दाखवायची, अशी भीती दाखवून हे समर्थनाचं काम कुठंतरी थांबवायचं आहे. त्याच्यामुळे हे समर्थन शक्तिपीठ महामार्गाचं समर्थनाचं पुढचं काम आत्ता जेवढ्या वेगानं सुरू आहे त्याच्या दुप्पट वेगानं समर्थनाचं काम चालू होईल आणि विकासाला आमचं सहकार्य राहील. तर हे होते निनाद पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की माझ्याबरोबर घडलेल्या भीती दाखवण्याच्या प्रकरणानंतरही आम्ही थांबणार नाही. आमचा लढा समर्थनाचा असाच सदैव चालू राहील. माझे सहकारी अमित गदाईसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.